अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते। श्री दत्तांचा रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत। जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानव स्वामी समर्थांसाठी भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात असा विश्वास भक्तांना आहे। म्हणून फक्त स्वामी समर्थावर विश्वास ठेवा आणि साऱ्या जीवनाचे सार हे तुम्हाला स्वामी सांगत आहेत। म्हणून मित्रांनो, तुमच्या ज्या काही इच्छा असतील आणि मनोकामना असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण हो, ही स्वामींचरणी माझी प्रार्थना असेल। मित्रांनो, तुमच्या संकट काळात स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला येवोत, ही स्वामींचरणी प्रार्थना। फक्त व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आणि प्रेमळ तुम्हाला गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला। कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना नक्कीच सांगा, मला स्वामी पोटाशी धरा। तुम्ही खूप आनंदात जेव्हा असाल ना, तेव्हा नक्कीच म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे। तुम्ही काही कामे करता तेव्हा नक्कीच तुम्ही म्हणा, स्वामी माझ्या मदतीला तुम्ही या। तुमचं हातून काही चुकले ना, तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा नक्कीच करा। तुम्ही रात्री झोपायला व स्वामींची विषयी कृतज्ञता व्यक्त करा व म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावर तुम्ही नक्कीच घाला, असे तुम्ही स्वामींना नक्कीच म्हटले पाहिजे। मी आज सकाळी लवकर उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करतो। सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही काय मला यावेळी मदत करत नाहीत? स्वामी म्हणाले, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नकोस। तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांची पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागते। मग वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळाले ते तुला दुसऱ्या रूपात कुठे ना कुठेतरी डबल मिळून जाते। म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको। मग लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या नक्कीच पाठीशी आहे। जसे नदी पूर्वेला वाहिली काय आणि किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते। तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो। या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात। एवढं मात्र खरं आहे, माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते। चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं हे आपल्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे आणि त्यानेच आपली योग्यता वाढत असते। कधी कधी आपली पात्रता असूनही अनेक गोष्टी आपल्या वाट्याला येत नाहीत। याचा अर्थ असा नसतो की आपल्या काही कमतरता आहे किंवा समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे। ही सगळी वेळेची गणितं असतात। कुणीतरी आपल्या आधी वेळ साधून जातं, त्या व्यक्तीचा द्वेष न करता ज्याचे त्याचे प्रारब्ध आहे असे समजून कौतुक करता आले पाहिजे। कुणाची रेष लहान न करता स्वतःची रेष मोठी कशी करता येईल यावर विचार करता आला पाहिजे। द्वेष करणारा माणूस कायम खुजा करतो आणि कौतुक करणारी व्यक्ती सदैव उंची नक्कीच गाठत असते। ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो। गुरुदत्त हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते। आपले जे जे काय आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते। ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाछत्रात या दत्त नामाची ज्योत तेवत असते। परंतु त्याकडे हे आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे। मात्र त्यासाठी थोडा धीर हवा, त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे आणि अनुभूतीपर्यंत आलेले कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म यावर आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी। ही तयारी म्हणजेच कोणतेही क्षमा न करता
अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्तरूप व स्वामी या नावाने तुम्हाला तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे. आणि मग तुला आरामाची गरज नक्कीच भासणार नाही. आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू नक्कीच ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादवावी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटून आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवसाची रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही. आणि शरीराला आराम मिळाला तर ते झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच नक्की राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की मग माघार कोणी घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. पण या भावाने आणि या भयाने आपण ती वात पेटती ठेवतो. पण ते बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला कळाली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी नक्कीच चढतो. एवढं मात्र खरं आहे. मित्रांनो, रिकाम्या वेळ मिळाल्यास तो क्षुल्लक गोष्टींबद्दल विचार करण्यात, क्षुल्लक वासना तृप्त करण्यात किंवा मनोराज्य करण्यात घालवू नका. साधनात कधी आळस नसावा. स्वतःच्या योग्यतेबद्दल भलतीच कल्पना नसावी. अनुभवांच्या मागे लागू नये. त्यांच्याविषयी अधीर होऊ नये. आतून तयारी झाली की अनुभव मागे लागतो. नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नये. नाम स्वार्थासाठी नसावे. जिज्ञासेने नसावे. दर्शनासाठी सुद्धा नसावे. आपले साध्य उघड्यावर टाकू नये. त्याला दृढ लागते. मग त्याचा परिणाम वाईट होतो. साधकाने आपण होऊन व्यवहाराची मर्यादा सोडू नये. एवढे नक्की. गुरुने दिलेल्या नामाबद्दल आपली अक्कल चालू नये. आपल्या प्रगतीबद्दल गैरसमज कधी न करून घ्यावा. कारण आपल्या अंतरंगात काय भरलेले आहे हे आपल्यालाच माहीत नसते. माझ्या हातून होणार नाही, मला करता येणार नाही असेही कधी म्हणू नये. साधन करीत असता लोक आपल्या काय बोलतात आणि याला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देऊ नये. दुसऱ्या साधकाविषयी आपले मत देऊ नये. त्याला वाईट तर म्हणूच नये. स्वतःबद्दल फार बोलू नये. अहंकाराच्या आहारी नक्कीच जाऊ नये. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतेच. पण अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी दुःखे आणि सुखे त्यांनी स्वीकारलेले आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने नक्कीच घालवू शकतो. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये. कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावतात तेव्हा ते मोडत नाही. पण नंतर ते हळूहळू व शांततेने तुमच्या सहवासातून नक्कीच निघून जात असतात. कोणतीही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे काम कसे पुनर्तास नेतात ते. एवढे लक्ष ठेवा. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली आहे ना तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा मी जशी आहे तशीच बरं आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईटही नाही झाले पाहिजे. एवढा समाधान शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच माझ्यासोबत राहू द्या. सध्या माणुसकी कमी होत चालली आहे. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चाललंय याचा साऱ्यांना विसर पडला आहे. माणुसकी गोठून गेली आहे. इतरांची दुःख बघून डोळे ओले होणे दूर. सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे. म्हातारे आईवडील वृद्धाश्रमात आहेत आणि 2 महिन्यांचे अभर्ग कचरा कुंडीत सापडत आहेत. हजारोंचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केले जात आहेत आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव होत आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत. लोकांना मदत करणे किंवा समाज कल्याण करणे म्हणजे काही जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने जगा आणि शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा.
सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी वाटायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी सदैव राहावं ऋणी. प्रेम कितीही दिलं तरी होत नाही कमी. नियतीने दिलेल्या नात्यांचा सदैव कुरा व करा सन्मान. नम्रपणा सौजन्याचाही वाढत जातो नक्कीच मान. सर्वोत्कृष्ट जे जे असेल ते नियती तुम्हाला देते. दृष्टी निर्दोष असेल त्यालाच ओळखता येते. कुशाल मागे सोडावेत कळकट जीर्ण नाती. यातच आहे शहाणपण, मनात नको भीती. कोळसा जेवढा उघळता तेवढा अधिक काळा. दृष्ट दुर्जनांचा संग दुरूनच टाळा. चंदनासारखा माणसांनी लाभावी सदा संगत. मंद मंद सुगंधाने आयुष्याला मिळते मग रंगत. जाणीव ज्यांना आपली भेटीस उत्सुक असावे, मग डोळ्यांचा असे माणसे नक्कीच जपावे. डोळ्यात ज्यांचा आदर अशा माणसांना जपावे. आवड ज्यांनी आपली त्यांची आशांसोबत सदा रमावे. सुख दुःख वाटोनी घेती अशा माणसांना नक्कीच जपावे. आनंदी चेहरा पाहण्यास नेहमी नेहमी तया भेटावे. हे मन जिथे हलके होते अशा माणसांना नक्कीच जपावे. लक्षात ठेवा, जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी वळवून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका, एवढं लक्षात ठेवा. चांगला नाही असं खूपदा भरपूर लोक बोलत असतात, तो म्हणजे स्वभाव. नेवा मी हा विचार केला, मला तर मी योग्य वाटतो, मग समोरच्या व्यक्तीचा का वाटतो? तेव्हा मनातून आवाज आला, समोरच्याला आपल्या काही गोष्टी स्वीकारता आल्या नाही की तो आपल्याला चुकीचं ठरवत असतो, बाकी काही नाही. जो तो ज्याच्या त्याच्या जागी योग्य असतो. त्याच्या नजरेने त्याच्या मनाने ठरवलेलं तेच खरं असतं. त्याच्यासाठी दोन बाजूतील एक बाजू नेहमी ठळक असते, दुसरी धुसर असते. आपण दोन्ही बाजूच्या बघितल्या की हे समजतं, जो तो ज्याचा त्याचा योग्यच वाटत असतो. म्हणून दरवेळी समोरचा चुकीचा आणि आपण बरोबर आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार असतात तो नसे कधी लाचार. ज्याच्या मनी अंगी श्री सद्गुरू शक्ती आणि भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरूंची मूर्ती त्याची होई जगभर नक्कीच कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची मनापासून पूजा त्याच्या आयुष्यात संकटे होतील नक्कीच वजा. एवढं मात्र खरं आहे, काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनात सन्मान करतात. एवढं मात्र खरं आहे. माणसपणाचे व माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य ज्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्यांचे जीवन झाले सुखी आनंदी, आणि ते अमृतवाणी. कष्टाची भाकरी गोड लागली, लुटावे कुणाला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखोटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे, भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखा प्रेमळ माणसांची मोठ बांधली, आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. म्हणून जीवनामध्ये चांगल्या माणसांसोबत मैत्री नक्कीच करा व त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा. नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच कुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नक्कीच नसेल. ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर नक्कीच टिकून राहतात. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फारच कमी असतात. काही नाती असतात रक्ताची तर काही हृदयाची. काही नाती असतात जन्मजन्मेची तर काही काही क्षणापुरतीची. काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी पण वेळ आलीच तर वाकणारी. काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी. काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी तर काही नाती प्रेमाने आपलेसे करणारी. काही नाती असतात न जोडता सुद्धा टिकणारी तर काही ना जोडून सुद्धा तुटणारे असतात. आपले डोळे कितीही छोटे असले तरी एका नजरेत सारा आकाश समावण्याची ताकद त्यात असते. तसे ही आयुष्याची आहे, ती एक देवाने व निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून पूर्णपणे इच्छा असायला हवी. दुःख हे काही काळाने सुखात परावर्तित नक्कीच होते, त्यामुळे त्याला कवटाळणे सोडून फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी, नव्हे ते ठेवायला हवी. एवढं मात्र खरं आहे. आई रागवत होती तुम्हाला जेव्हा मस्ती करीत होता तुम्ही,
आता तिला ऐकू येत नाही तर तिला रागावू नक्कीच नका तुम्ही. जेव्हा चालत नव्हते तुम्ही, आई बोट धरून चालवत होती. आता ती चालू शकत नाही तर तिचा हात पकडून सहारा द्या तुम्ही. जेव्हा रडत होते तुम्ही, आईला छाती लावत होती. आता सहन करा दुःख तुम्ही, तिला रडू देऊ नका नक्कीच तुम्ही. म्हणून आई वडिलांना आयुष्यात कधीच नक्की विसरू नका. एक लक्षात ठेवा, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला कधीच नाव ठेवायचे नाहीत. कारण भाकरी आज शिळ्या आहे, पण तिनं काल आपलं पोट भरलं नक्कीच होतं. आणि चप्पल आज नक्कीच तुटलेली असेल, पण तिने काल आपल्या पायाला आधार मात्र दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच नक्की आपल्याला कळत असते. यश मिळवायचं असेल ना, तर स्वतःवर काही बंधन घाला. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. यश मिळवणे न मिळवणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. यश हे प्रत्येकांना चिकटलेले असते. यश ही एक प्रक्रिया आहे, रस्ता नाही. असे कधीही होत नाही रस्ता शोधायला अपयश येते. हेच खरे. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही कोणताही शॉर्टकट नसतो. विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो. कृतीमुळेच सवय लागते आणि सवयींमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार ही यशाची पहिली पायरी आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे फक्त कष्ट कष्ट आणि कष्ट करत राहणे. जसे की जेवणाच्या पंक्तीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला कधीच येत नाही, तसेच आपल्या आयुष्यात काही लोकांचं असंच असतं. ते मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसण्याने आपल्याला आयुष्यात खूप फरक पडत असतो. ज्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा आणि त्यांची काळजी नक्कीच घ्या. कारण आयुष्याच्या पंक्तीमध्ये ते कदाचित तुम्हाला प्रत्येक वेळेस भेटणार नाही. सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व खूप दुःख देतात. राग, द्वेष, भिंती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम नक्कीच पावतात. नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते. आपला वेळ व शक्ती वाया जाते. नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आपल्यावरील टीका सारखी आठवणे, आपल्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे, इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे आणि इतरांना हीन तुच्छ लेखणे, काहीही घडले की स्वतःलाच दोष देत बसणे, प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईट होणार अशी भावना करून घेणे आणि आपल्याला काही जमतच नाही असे वाटणे, फक्त वाईटचीच बाजू पाहणे आणि नेहमी निगेटिव्ह विचार करणे, या भावना मनात कधीच नक्की ठेवू नका. अशाच भावना मग तुमच्या मनात चालत असतात आणि असेच तुमच्यासोबत नक्कीच घडत असते. एकदा का आयुष्यात आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीचा नाद लागला की तो आपण अयशस्वी किंवा अपयशी ठरल्यानंतरच नक्की कळतो, नव्हे तर तो आपल्याला आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करतो आणि कधीकधी तर तो मरेपर्यंत राहतो. याचा अर्थ वाईट नाद हा आपल्या आयुष्यावर व आरोग्यावर दोन्हीवर परिणाम करतो. त्यामुळे त्यापासून दूरच राहायला हवे. सर्वसामान्यपणे चांगल्या गोष्टींचा नाद लागायला कष्ट घ्यावे लागतात, पण वाईट गोष्टींचा नाद लागायला कष्ट पडत नाहीत. त्यामुळेच तर त्या जास्त धोकादायक असतात व त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी सहन कराव्या लागतात. मनासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा मन समजून घेणारा जोडीदार शोधला पाहिजे. हे प्रत्येक मुलीने लग्नापूर्वी समजून घ्यायला हवे. तसेच त्याचे उत्पन्न बघण्यापेक्षा स्त्रियांचा सन्मान करणारा शोधला पाहिजे. व जो इतर स्त्रियांचा आदर करत नाही तो निश्चितच पत्नीचा आदर करत नाही. हे तिला समजून सांगितले तर निश्चितपणे प्रत्येक मुलगी त्यावर विचार करेल व निर्णय नक्कीच घेईल असं वाटतं. निरखणे व पारखणे हे दोन अतिशय सांगणारे वाईट वाटणारे शब्द आहेत, पण त्यांचा अर्थ ज्याला समजला व उमजला तोच फक्त हुशार समजायचा. निरखणे म्हणजे संशयातील मन व पारखणे म्हणजे स्पष्टपणे ओळख झालेले मन. तर तो पारखलाय त्याच्यावर संशय घेऊ नये व जो निरखलाय त्याच्यावर विश्वास ठेवू नये. जर यात आपली गल्लत झाली तर फक्त देवच तुम्हाला इच्छा असेल तर वाचवेल, नाहीतर या पृथ्वीतलावर कुणीच नाही. तर मग आपलं मन कोणतं आहे हे प्रत्येकाने एकदा नक्कीच तपासायला हवे. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर तो दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखत असतो. एवढे लक्षात ठेवा. चिखलात पाय फसले तर नका नळाजवळ जावे म्हणून, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये.
तसंच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर नक्कीच जाऊ नये. म्हणून यातून बोध घेण्यासारखी गोष्ट आहे. जे आईवडील आपल्या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करतात तेच खरे त्यांचे आईवडील म्हणावेत, आणि जे मुलं आपल्या आईवडिलांना आनंदाचे क्षण अनुभवायला देतात तेच खरे त्यांचे मुलं म्हणावेत. याच्या व्यतिरिक्त जे असेल ते जर दुःखाचे क्षण असेल तर त्यांच्या इतके अभागी तेच. म्हणून आईवडिलांनी व मुलांनी दोघांनी विचार करावा की आपण कधी एकमेकांना आनंदाचे क्षण अनुभवायला दिले आहेत का व देणार आहोत का, व ते कधी, याची त्यांनी नक्कीच शाश्वत केली पाहिजे. जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळात नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळात सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायची, मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्ही मुद्दे आपल्याला समाधान नक्कीच मिळवून देणार. एवढं मात्र खरं, जी माणसं एकटी असतात ना ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात आणि इतरांचा विचार करणारी असतात. समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हारलेली असतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे नातं, नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून गेलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नक्कीच नसतात. बस त्यांना कोणी समजून घेणारं नक्कीच नसतं, म्हणून ते तशी असतात. कधी कधी आपण एखाद्या माणसाला आयुष्यभर सहन करतो नव्हे तर आयुष्यभर सहन करण्याची तयारी ठेवतो. कारण एकतर ती व्यक्ती व त्यांच्याशी असलेलं नातं आपल्याला गमवायचं नसतं. दुसरं म्हणजे त्यांच्यातील असलेल्या चांगल्या गुणांमुळे का आपण त्याला तोडत नाही. अशा वेळी ते क्वांटिटीऐवजी क्वालिटीला महत्त्व देत त्यातील अवगुणाला नजरअंदाज करतो व त्याला आपलेसे करतो. एवढं मात्र खरं आहे, सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वीकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर तो वाईट असतो. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते, आणि या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे असतात जग त्याला नक्कीच सन्मान देत असतो. मग मी कुणाला कळलोच नाही असे काही लोक म्हणतात. मित्र कोण आणि शत्रू कोण हे गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळांशी त्याला पासून पळलो नाही. सामोरे गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवने सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही. रुसले माझ्या अगदी जवळचेच मी कधी कोणाला कळलोच नक्कीच नाही. त्यामुळे म्हणून शांत राहणं चांगलं. मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार, त्या धारेने मग होतात कधी न पुसणारे वार. म्हणून शांत राहणं नक्कीच चांगलं. बोलणारा आपले शब्द सहजच विसरून जातो. ऐकणारा हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून असतो. म्हणून शांत नक्कीच राहणं कधी चांगलं. आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात, पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र नक्कीच ठेवला जातो. म्हणून शांत राहणं कधी चांगलं असतं. एक विश्वास ठेवा. आता शांतपणे विचार करा की आपल्या आयुष्यात आज जे आहे काही प्रॉब्लेम्स अडचणी आहेत किंवा येतात किंवा असतात, त्या कधी कधी आपल्या भल्यासाठीच आहेत किंवा येतात किंवा असतात. ज्यावर मात केल्यावर आपल्याला प्रचंड आनंद होतो व ज्याला आपण अडचण समजवतो ती गोष्ट नंतर फायद्याची होते. म्हणजेच काही प्रॉब्लेम्समुळे आपली प्रगतीच होते. ज्यामुळे अशा गोष्टींमुळे हार मानू नका. आनंदी राहा, कृती करा, मार्ग शोधा, ध्यान करा, पुस्तक वाचा, रोज तास 2 तास चालायला जा आणि चांगल्या कल्पना करा. कुणास ठाऊक तुमचे ड्रीम्स लाईफ तुम्हाला नक्कीच लवकरच मिळणार आहेत. एवढं मात्र खरं, पुढच्या वळणावर वाट पाहणं हवं असेल मग तुम्ही त्या वळणावर तुमच्या आयुष्यावर कसे तुम्ही बंधन घालता व तुम्हाला कसे ते मिळतात हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. तू एकटीच नाही आहेस या जगात. 90% माणसं नेहमी म्हणत असतात मी तर इतका चांगला किंवा चांगले आहे, मग माझ्यासोबतच वाईट का होतं नेहमी आयुष्यात. नाती तुटतात, माणसं का दुरावतात, व्यवसाय का मंदावतो, वगैरे वगैरे. कसं आहे ना, आयुष्यात काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर फक्त व्यक्ती म्हणून आपण चांगलं असणं पुरेसं नाही आहे. नात्यात असो की व्यवसायात, प्रेमात असो की पैशात, आपण खुल्या मनाने आपल्या आजूबाजूच्या सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीचा किती स्वीकार करतो आणि बऱ्या वाईट घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या मनाचा तोल किती सांभाळतो हे जास्त नक्कीच महत्त्वाचं आहे.
अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावातच माणसाला अनेकदा हरवते हे त्यांना समजत नाही. त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर नक्कीच उमगत नाही. नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी एक ना एक अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य अशा त्या सर्व पर्यायांना ओळखून त्यातून योग्य तो पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली करून टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत. एवढे मात्र खरे आहे, माणसाने मस्तपैकी एकदम सुखाने व आनंदाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर भूतकाळात काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या भविष्यात आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार वर्तमानात राहून जास्त करावा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे. म्हणून जे जीवन आपण जगायला आलो आहे ते एकदम आनंदाने जगायला शिका. आधी मला असं वाटतं की दैवाने माझ्यावरच अन्याय केला आहे. या जगात फक्त मी एकटाच दुःखी आहे. बाकीच्या लोकांचं आयुष्य मजेत आणि त्यांच्यात वेगात चाललेलं आहे. मलाच नशिबाने जखडलं आहे आणि एका जागी थांबवून ठेवलं आहे. पण जसे जसे दिवस जात राहिले, लांबची माणसं जवळ येत गेली, मी दुरून थोडा माणसांच्या जवळ जात गेलो, तसतसं मला कळत गेलं की काळ कोणाला सोडत नाही. प्रत्येकाची एक दुर्दैवी कहाणी नक्कीच असते. तरुणपणी वाढदिवस असतो आणि म्हातारपणी काढदिवस, हे आजचे समीकरण आहे. आयुष्यात मनसोक्त जगून घ्या मित्रांनो, बाकी नशिबावर नक्कीच सोडून द्या. रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचे की स्मशानात. आपला जिव्हाळा कायम राहो, स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडूनच घेतला जातो पाहिजे की जे आपल्याला मार खाऊन पण आपल्यालाच बिलगतात. नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कुणी फोटो काढणारा पण नाही, सेल्फी काढावी लागते. ज्याला लोक फॅशन असे समजतात, पण ती फॅशन नाही, ते लोक दुरावलेले आहेत. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या वाईट सवयी मात्र निश्चितच बदलू शकतात. आणि तुमच्या चांगल्या सवयी मात्र निश्चितच तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकतात. याची खात्री नक्कीच तुम्ही बाळगायला हवी. आपलं जीवन गोष्टींवर अवलंबून आहे. हवा, पाणी, अन्न म्हटलं तर साध्या सरळ व छोट्या व सोप्या वाटणाऱ्या या गोष्टी आहेत, मात्र अंमलात आणण्यासाठी तितक्याच कठीण वाटतात. जसे की आपण रोज शुद्ध हवा भरपूर घ्यायला हवी व त्यासाठी रोज 1 तासभर काहीतरी व्यायाम आवश्यक आहे. तसेच रोज भरपूर 10-15 ग्लास शुद्ध पाणी प्यायला हवे. तसेच सकस व ताजे गरम अन्न 2 वेळेचे घ्यायला हवे. इथे मी सांगितलेल्या तुम्हाला माहीत आहे का? पण जरा विचार करा की तुम्ही रोज किती व्यायाम करतात व किती पाणी पितात व किती सकस अन्न घेतात. स्वतःला विचारा की अन्न आता स्वतःच्या वहीत नोंद करा. तुम्हाला असे जाणवेल की यातील एकही साधी गोष्ट तुम्ही पाळत नाही. काही गोष्टी कळतात पण वळत नाही. बघा आणि अंमलात आणा. तुमचे जीवन नक्की सुंदर होईल. मनुष्याला जिवंत राहण्यास हवेची जितकी गरज आहे ना, तितकी जरूरत आहे ना, तितकीच किंबहुना जास्त जरूरत परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. ही गोष्ट श्री महाराज या महाराजांनी सांगितली. ते येणाऱ्या प्रत्येक मनुष्यात पटवून देत असत. कोणी 1 कोटी जपाचा संकल्प केला, कोणी 3 कोटी जपांचा संकल्प केला, कोणी 13 कोटींचा संकल्प केला, तर कोणी आजीवन नामच घेत राहण्याचा संकल्प केला. परंतु भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला आणि श्री महाराजांनी त्यांना संपूर्ण आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हाल असा आशीर्वादही दिला आहे. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे. म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगले राहून आयुष्य वाढवेल. आणि जिथे असमाधान फार, तिथे दृष्ट आणि शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करत असतात. आपण नामाला चिटकून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती आपल्याला नक्कीच बाधणार नाही. 2 प्रवासी असतात. ते पायी जात होते. त्यांना भूक लागली. जाताना एक आंबराई लागली. त्यांनी मालकाला विचारले, आंबे घेऊ का? मालक म्हणाला, 15 मिनिटात जितके आंबे खाता येतील तितके खा. दोघांपैकी एक होता तो मालकाजवळ चौकशी करू लागला. या शेताला पट्टी किती आणि मालक कोण वगैरे पुष्कळ विचारपूस करू लागला. दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला. इतक्यात 15 मिनिटे झाली. मालकाने सांगितले, वेळ संपली, आता तुम्ही जा. एकाचे पोट भरले, दुसरा मात्र उपाशी राहिला. या गोष्टीवरून हे ध्यानात यायचे की नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा श्रद्धा ठेवून नाम घेऊन लागावे. आणि ध्रुवाने काय केले? नारद वचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करू लागला. तो इतर विचारांच्या शंका कुशंकांच्या नादी लागलाच नाही. एक तत्व नाम हेच त्याने धरले. म्हणून त्याला नारायण प्रसन्न नक्कीच झाले, कारण त्याने नारायणाचे नाव इतक्या मनापासून घेतले होते. मित्रांनो,
प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असते. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या टमक्या सत्पुरुषाचा आहे, मला असे का दुःख भोगावे लागते. पण त्याला ते समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत नक्कीच काय करतील. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंत असतो, मनाशी नाही. तो संतांशी किंवा सद्गुरूंशी मनापासून आज्ञा पाळतो. त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नक्कीच नाही. एवढे मात्र खरे आहे, भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव नक्कीच लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालू शकत नाही, परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला प्रेमाची व देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जीव घातले. मग तुमचा फक्त देवावर विश्वास पाहिजे, मग सर्व काही गोष्टी नक्कीच घडतात. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय, जे सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. परमात्माचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण तुम्ही नक्कीच केले पाहिजे. माणूस आयुष्यभर आपलं कोण परक कोण हे शोधत राहतो. छे, या काही शोधण्याच्या गोष्टी नाहीत, तर स्वतः निर्माण करण्याच्या गोष्टी आहेत. अर्थात काहींना हे लवकर ध्यानात येतं, काहींना वेळ हातातून निघून गेल्यावर ध्यानात येतं. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो, त्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते. तीच माणसे आपले असतात. बाकी फक्त जग असतं आणि ते जगात आपण वावरत असतो. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हार मानत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी नक्कीच शिकतात. नात्याला गच्च मिठी मारलीच पाहिजे. मित्रांनो, नातं कोणतंही असो, मतभेद कितीही असो, संबंध तोडण्याची भाषा मुळीच करू नये. काही धरायचं असतं, काही सोडायचं असतं. एखाद्या वेळेला बिनसलं म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं. स्वागत होईल ना होईल, जाण येणं चालू ठेवलं पाहिजे. समोरच्याला जरी चुकला तरी म्हणा खुशाल ठेवा देवाला त्याला. आणि प्रत्येक माणूस वेगळा, विचारसरणी वेगळी, मनुष्यजन्म तुझी कहाणी सागळे वेगळी. चुकल्यावर बोलावं, बोलल्यावर ऐकून घ्यावं, एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं. आयुष्य खूप छोटं आहे, हा म्हणता संपून जाईल. प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल. बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते. नवरा आणि बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते. राग मनात ठेवला म्हणून कोणाचं भलं झालं का? बिन फुलाच्या झाडाजवळ पाखरू कधी आलं का? लक्षात ठेवा, नात्यापेक्षा दुसरं काही मोठं नाही. आपले माणूस आपल्याजवळ यासारखी श्रीमंती कुठे नाही. जरी नाही पटले तरी गाडी मात्र हाकायची असते. अबोला धरून विभक्त होऊन सारं गणित चुकायचं नसतं. समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरून जाऊन गच्च मिठी नक्कीच मारली पाहिजे. सर्व मित्रमैत्रिणींना आपलं प्रेम तुम्ही नक्कीच दिलं पाहिजे. आता आपल्या या नातेसंबंधात गैरसमज कधी वाढतात? ते वाढतात की माझ्या बोलण्याचा वागण्याचा अर्थ तो स्वतःत लावत असतो आणि म्हणूनच गैरसमज वाढत असतात. माझ्या खुला असणं ऐकताच एकतर्फी निर्णय तो घेत जातो आणि म्हणूनच गैरसमज वाढत जातो. माझ्याविषयी अनुमान आणि अंदाज तो स्वतःच बांधत राहतो आणि म्हणून गैरसमज होतो. मी केलेले कृत्य गुन्हा मानून त्याचा पंचनामा तो दुनियेसमोर वाचत राहतो आणि म्हणूनच गैरसमज नक्कीच होतो. माझ्या चुकांचा त्यांच्या बुद्धीने काढलेला निष्कर्ष तो जगासमोर मांडत राहतो आणि म्हणून गैरसमज होतो. गैरसमजामुळे चांगल्या नात्यांचा विनाश आणि अंत होतो. वाळवीसारखं तुमचं नातं हळूहळू संपत जातो. चुकले जरी कोणीतरी समोर बोलून बोला, त्यानेच जिव्हाळा कायम राहतो आणि गैरसमज नक्कीच दूर होतो. घरं मोठी पण कुटुंब छोटं, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब, दर्जेदार औषध पण आरोग्य ढासळलेलं, चंद्रावर पोचले पण शेजाराशी ओळख नाही, प्रचंड पैसा पण मनशांती नाही, उच्च बुद्धांक पण भावनांक घालवलेला, माणसं खूप पण शहाणपण नाही, आणि सरतेशेवटी माणसं भरपूर पण माणुसकीच नाही. ही आजची वस्तुस्थिती झाली आहे. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे ते त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच सुरूप ध्यानी येत नाही आणि म्हणून अडून बसू नये.
नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा, त्यात सर्व काही येते. मग सर्व काही एकदम चांगल्या मनाने होते. आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्या वाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असेही म्हणले जाते. जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. याउलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ असते. आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय. देहासंबंधाचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्य तत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथे समाधानाची नक्कीच प्राप्ती होत असते. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण पुढे कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला नक्कीच सुरुवात करा. मग तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. मित्रांनो, मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील. एवढं मात्र खरं आहे, नाती कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, कारण ते मरते एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती ही जपा आणि ते नात्यांवर प्रेम करायला शिका. मग तुमच्याजवळ सर्वच गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील आणि त्या तुमच्याजवळ आकर्षल्या जातील. मित्रांनो, आकर्षणाचा नियम अवघड प्रकार आहे. आकर्षणाचा नियम अवघड आहे, पण दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात तुम्ही आनंद देता तेव्हा तसाच आनंद तुमच्या आयुष्यातही येतो. दुसऱ्या माणसाबद्दल तुम्ही जी स्तुती करता किंवा कौतुक करता तेच तुमच्यातही आयुष्यात होत असते. पण जेव्हा इतरांबद्दल वाईट गोष्टी तुम्ही बोलता त्याच नकारात्मक गोष्टी तुमच्याही आयुष्यात येत असतात. आकर्षणाचा नियम तुमच्या भावनांना प्रतिसाद देत असतो. तुम्ही जे काही ऐकता, देता ते तुम्हाला परत मिळते. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या माणसांवर कोणते लेबल चिटकवाल तर तसेच लेबल तुमच्यालाही लावले आहेत. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही दुसऱ्या माणसांमध्ये चांगल्या गोष्टी बघाल व त्यांना सतत सकारात्मक भावना देत जाल, असा याचा अर्थ होतो. जग हे तुमच्यासाठी कॅटलॉग सारखे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाची शक्ती समजू शकाल तेव्हा इतर माणसांमधील चांगल्या गोष्टी बघणे व त्यांचे कौतुक करणे तुमच्यासाठी नेहमीचे काम होऊन जाईल. पण तुमचे सारे आयुष्य बदलून टाकण्यासाठी हा एकच चांगला व योग्य मार्ग आहे. याने तुमचा सारा संघर्ष व दुःख नाहीसे होईल. तुम्हाला केवळ इतरांमधील माणसांच्या व चांगल्या गोष्टींची दखल घ्यावी लागेल व न आवडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे लागेल. म्हणजेच तुम्ही त्या माणसांप्रती कोणत्याही नकारात्मक भावना व्यक्त करणार नाहीत. आणि किती सोपे आहे नाही? मग तसे करत राहा. पहिली पायरी चांगल्या विचारांनी, आणि दुसरी पायरी चांगल्या शब्दांची, आणि तिसरी पायरी चांगल्या कृतीची. या तीनही चढल्यावर मी स्वर्गात प्रवेश केला आहे असे तुम्हाला वाटले पाहिजे. मित्रांनो, वरवर बघता ग्रासिप निरुपद्रवी वाटते, पण यामुळे लोकांच्या आयुष्यावर खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून गॉसिप्स तुम्ही कसे करता व तुम्ही जे बोलता ते प्रेम व्यक्त होत नाही. गॉसिप्स म्हणजे नकारात्मकता आणि मग अगदी तेच तुम्हाला परत मिळते. ज्याबद्दल गॉसिप्स केले जाते त्याला त्याने काही फरक पडत नाही. जे गॉसिप्स करतात त्यांच्यासाठी मात्र ते त्रासदायक ठरते. म्हणून तुम्ही दुसऱ्यांबद्दल काय बोलतात यावर तुम्ही नक्कीच लक्ष दिले पाहिजे. तुम्ही जेव्हा कुटुंबातील सदस्यांसमोर किंवा मैत्रिणीसोबत बोलत असता आणि दुसऱ्या कोणतरी काही नकारात्मक बोलले याबद्दल तुम्हाला जे ते सांगत असतात तेव्हा ते नकारात्मकता देत असतात. तुम्ही त्यांचे ऐकत असता तेव्हा तुम्ही देखील नकारात्मकताच देत असता, कारण त्याच तुमच्या भावना असतात. जोपर्यंत तुमच्या मनात नकारात्मकता नाही तोपर्यंत तुम्ही असे नकारात्मक काही ऐकणारही नाही. जेवणाच्या वेळी कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत तुम्ही बोलत असता तेव्हा जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, तुम्ही गॉसिप करत असता आणि नकारात्मक देत असता. नकारात्मक बोलून किंवा ऐकून तुमच्या मनात चांगल्या भावना येऊ शकत नाही. त्यामुळे अगदी मोकळेपणाने सांगायचे तर त्यामुळे इतरांमध्ये आपण नाक खुपसू नये हे लक्षात ठेवले पाहिजे.
नाहीतर आपल्यालाही तेच अनुभवावे लागेल. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असल्याशिवाय त्याकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे तुम्ही केवळ स्वतःलाच मदत करत असता असे नाही, तर दुसऱ्यावरही उपकार करत असता. याच्या तुम्ही त्यांच्याबद्दल नकारात्मक गॉसिप्स करत असतात आणि याचा पत्ताच लागणारा नसतो. तुम्ही गॉसिप करत असाल किंवा गॉसिप ऐकत असाल तर मध्येच थांबा आणि म्हणा, पण मी खूप कृतज्ञ आहे की, म्हणजे असे म्हणले आणि ज्या माणसाबद्दल गॉसिप केले जात आहे त्याच्याबद्दल चांगल्या शब्दांनी ते वाक्य पूर्ण करा. एखादा माणूस जेव्हा वाईट विचार बोलत असतो किंवा तसे वागत असतो त्याच्या वाट्याला वेदना देत असतात, आणि एखादा माणूस चांगले विचार करत असेल किंवा चांगले वागत असेल तर त्याच्या आयुष्यात आनंद हा सावलीसारखा त्याच्याबरोबर नक्कीच असतो. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, तुमची प्रतिक्रियाच निवड करते. आयुष्यात तुमच्यासमोर प्रत्येक घटना व माणूस सादर करत असतं, आणि म्हणजेच तुम्ही तुम्हाला जे आवडते ते त्यातून निवडू शकाल. जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया देता तुमच्या भावनांसह ती प्रतिक्रिया असते. तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही तेच पसंत करत असता. तुमची प्रतिक्रिया चांगली किंवा वाईट तुम्हालाच चिटकून राहते. परिणामी तुम्हाला तेच हवे असते तुम्ही सांगत असता. त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होता हे बघणे खूप महत्त्वाचे असते. कारण तुम्ही चांगले किंवा वाईट पद्धतीने व्यक्त होता तेव्हा तुम्ही तुम्हालाच ते देत असता, आणि मग तुम्हाला तशाच प्रकारची परिस्थिती अधिक प्रमाणात अनुभवास येत असते. एखाद्याच्या बोलण्याने किंवा कृती करण्याने तुम्हाला खिन्न वाटते, राग येतो, तेव्हा या नकारात्मक भावना घालवण्यासाठी तुमच्या प्रतीने व परीने पूर्ण प्रयत्न करा. नकारात्मक भावनांबद्दल जागरूक राहिले तरी देखील त्यांचा तुमच्यावर परिणाम होत नाही. या नकारात्मक भावनांनी तुमच्यावर कब्जा केला आहे अशा पद्धतीने तुम्ही वागलात तर त्यापासून दूर जाणेच योग्य, आणि काही क्षण तुम्हाला जे आवडते त्याच्याबद्दल विचार करण्यात धावणे हे योग्य आहे. जोपर्यंत तुम्हाला चांगले वाटत नाही तोपर्यंत एका मागोमाग एक असे चांगले विचार करतच राहा. तुम्हाला जे आवडते त्यापैकी काही तुम्ही यासाठी वापरू शकता. आवडते संगीत ऐकू शकता, आवडणाऱ्या गोष्टी ऐकू शकता, तुमचे आवडते काम करू शकता. ज्या माणसाने तुम्हाला दुखावले आहे त्याच्या आवडणाऱ्या गोष्टीं देखील तुम्ही विचारात आणू शकता. हे आव्हानात्मक असू शकते, पण तुम्ही असे करू शकता. पण तर तुम्हालाच लगेचच बरे वाटेल, आणि तुमच्या भावनांवर ताबा मिळवण्याचा हा देखील चांगला मार्ग असू शकतो. जो माणूस स्वतःवर ताबा मिळवतो तो दुःख बाजूला सारू शकतो, कारण तो सुखाचा शोध लावू शकतो. माझ्या भावनांवर मला दया दाखवायची नाही, मला त्याचा उपयोग करायचा आहे, त्याच्या अनुभवायचे आहे, आणि त्याच्यावर हक्क नक्कीच गाजवायचा आहे. तुमच्या आयुष्यातील कोणतीही नकारात्मक गोष्ट तुम्ही बदलू शकता, पण वाईट भावना मनात असतील तर तुम्ही ती बदलू शकत नाही. तुम्हाला अशा परिस्थितीला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी लागेल. आणि मग कारण तुम्ही जर नकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देत राहिलात तर तुमच्या वाईट भावना वाढत जातील आणि नकारात्मक वाढत जाईल. तेव्हा तुम्ही चांगल्या भावना व्यक्त कराल तेव्हा सकारात्मकता वाढीस लागेल आणि द्विगुणित होईल. एखादी परिस्थिती किती चांगली होऊ शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असे होऊ शकते. प्रेमाचा आवेग नेहमीच मार्ग शोधून काढतो. म्हणजे प्रेम म्हणजे ढाल असते. दुसऱ्या माणसांच्या नकारात्मकतेतून शक्ती घेण्यासाठी व त्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावर होऊ न देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या भोवती असलेले चुंबकीय क्षेत्र लक्षात ठेवा. प्रेम, आनंद, मजा, कृतज्ञता, उत्साह, वेळ आणि प्रत्येक चांगल्या भावनेचे क्षेत्र असते. प्रत्येक राग, निरुत्साह, वैफल्य, तिरस्कार, बंडखोरीची इच्छा, भीती यांसारख्या नकारात्मक भावनांचे देखील क्षेत्र असते. रागाचे चुंबकीय क्षेत्र ज्या माणसाच्या भोवती आहे त्याला कधीच चांगले वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या सहवासात आलात की ते त्याचा राग तुमच्याकडेच देणार आणि तुमच्या दुखावायच्या त्याचा हेतू नसतो. पण जगाकडे बघताना ते कोणतीच गोष्ट चांगल्याच नजरेने बघू शकत नाहीत. ते जे काही बघतात त्याने त्यांना राग येतो. ते केवळ याच भावनेने बघत असल्यामुळे त्यांना पटकन राग येतो व तो राग ते समोरच्या माणसावर काढतात. प्रेमाचा माणूस असला तरी ती परिस्थिती ओळखीची वाटते आहे का? मग तुम्हाला जर खूप छान वाटत असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रांमुळे एक असे आवरण तयार होते ज्याने कोणतेही नकारात्मक विचार मनात झिरपू शकत नाही. आणि त्यामुळे तुमच्याबद्दल कोणीही नकारात्मक विचार करत असेल तर त्याची तुम्हाला अजिबात स्पर्श होणार नाही आणि ते नकारात्मक विचार तुमच्या भावनेच्या आवरणातून आणि तसेच परतवले जाऊन तुमच्यावर त्यांचा अजिबात परिणाम होणार नक्कीच नाही. दुसऱ्या बाजूला जर एखादा माणूस तुमच्या दिशेने नकारात्मक भावना व्यक्त करत असेल आणि तो काय म्हणतो तेच तुम्ही अनुभवत असाल तर तुमच्या भावना तुम्ही सारल्या पाहिजेत. आणि कारण याच भावनांमधून नकारात्मकता प्रतीत होते. असे झाले तर एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे त्यांच्यापासून नम्रपणे बाजूला होणे, जेणेकरून तुम्ही तुमच्या सकारात्मक भावना परत मिळवू शकाल. दोन्ही नकारात्मक क्षेत्रे एखादा आली की
त्यातून अधिक वेगाने नकारात्मकता निर्माण होते आणि त्यातून कधी काही चांगले निर्माण होत नाही. तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवावरूनच तुम्हाला हे कळेल, 2 नकारात्मक गोष्टी कधी चांगल्या नसतात. मातकट पाणी स्थिर झाले तर निथळ झाले एवढे समजा. तुम्हाला दुःखी, हरल्यासारखे, नैराश्य आल्यासारखे वाटत असेल किंवा दुसऱ्याला कोणतेही नकारात्मक भावना जाणवत असेल तर तुम्ही त्याच नकारात्मक क्षेत्रातून जगाकडे बघत असता आणि मग जग दुःखी दिसते, हरवल्यासारखे दिसते. तुम्हीच काही चांगले बघू शकत नाही. यामुळे केवळ आणखी नकारात्मक तुमच्याकडे येत असते नाही, पण तर तुम्हालाच कोणत्याच समस्येवर मार्ग मिळत नाही. तुमच्या भावनांचा मार्ग बदलणे सोपे आहे, परिस्थिती बदलण्याचा प्रसंग करणे कठीण आहे. बाह्य कृतीने जगातील परिस्थिती प्रत्येक वेळे बदलतेच असे नाही. तुमच्या भावना बदला, बाहेरच्या गोष्टी देखील नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे बदलतील. शक्ती ही नेहमी आतून असते, पण जोपर्यंत आपण ती देत नाही तोपर्यंत ती आपल्याला मिळत नसते. आनंदाच्या चुंबकीय क्षेत्राने जेवढी एखादी व्यक्ती घेरलेली असते त्याच आनंदाचा स्पर्श तुम्हालाही होत असल्याने तुम्हाला जाणवते. प्रसिद्ध माणसे आणि ज्यांचे व्यक्तिमत्व चुंबकीय असते त्या माणसांना बहुतांश वेळा चांगलेच वाटत असते. जेवढे तुम्हाला चांगले वाटत असते तेवढे जास्त चुंबकीय क्षेत्र तुम्हाला मिळते आणि ते जेवढे वाढत जाते तेवढेच ते तुमच्या आवडत्या माणसांना व घटनांना तुमच्या जवळ घेऊन येते. याची नक्कीच कल्पना करा. प्रेमामुळे साऱ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात. जगातील सर्व माणसे जेव्हा एकमेकांवर प्रेम करू लागतील तेव्हा कोणीही ताकदवान माणूस कमजोर माणसावर वर्चस्व गाजू शकणार नाही. बहुसंख्यक अल्पसंख्याकांना दाबून टाकणार नाहीत. श्रीमंत माणसे गरिबांचा छळ करणार नाहीत. महान माणसे सामान्य माणसाला कमी लेखणार नाहीत. धूर्त माणसे सामान्य माणसाला फसवणार नाहीत. जिंकलेली माणसे सामान्य माणसाला कमी लेखणार नाहीत. तुमच्या चांगल्या भावनांद्वारे इतरांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हाला दररोज भरपूर संधी उपलब्ध होत असतात. तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा ती व्यक्ती, कोणती व्यक्ती असेल, तुमच्या संपर्कात येईल. तिला तुम्ही चांगल्याच भावना देणार ही बाब निश्चित असते. तुम्ही कोणालाही जेव्हा प्रेम देता तेव्हा ते परत तुमच्याकडे येते आणि तुम्हाला कळतही नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ते येते. तुम्ही एखाद्याप्रती जेव्हा प्रेम व्यक्त करता तेव्हा त्या प्रेमामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडून आला की ती व्यक्ती ते प्रेम दुसऱ्या व्यक्तीला देते. आणि मग किती माणसे या सकारात्मकतेच्या परिणामाखाली आली किंवा किती दूरवर ही सकारात्मकता परत पसरली याचा काही संबंध नसतो. ते सारे काही तुमच्याकडे परत येते. ज्या माणसाला तुम्ही प्रेम दिले आहे केवळ त्याच्याकडूनच ते परत येणे कसे आहे हे तुम्ही समजू शकता. तर ज्या कोणावर त्याचा परिणाम झाला आहे सर्वांकडून ते परत येते. हे प्रेम सकारात्मक परिस्थिती, चांगली माणसे आणि सकारात्मक घटना यांच्या स्वरूपात परत येत असते. याउलट जर तुम्ही एखाद्या माणसाची नकारात्मक पद्धतीने वागलात व त्याचा त्या माणसावर खूप परिणाम झाला तर ती नकारात्मकता तितक्याच तीव्र स्वरूपात तुमच्याकडे परत येते. याचा परिणाम तुमच्या परिस्थितीवर, घटनांवर, आरोग्य, नाते या साऱ्यांवर दिसून येतो आणि तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला परत मिळते. कोणत्याही बाह्य घटनेमुळे जर तुम्ही तणावाखाली असाल तर ती वेदना त्या गोष्टींमुळे नसते, तर तुमच्या त्या गोष्टींच्या अंदाजावर अवलंबून असते. हे बदलण्याची ताकद फक्त तुमच्यातच असते. एवढे मात्र लक्षात ठेवा, तुमच्यात भरपूर मोठी ताकद असते. ते तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि त्याचा वापर आपल्या भविष्यासाठी नक्कीच केला पाहिजे. प्रेम हा एक प्रत्येक नात्यातील मार्ग आणि उत्तर असते. नकारात्मकता असेल तर तुम्ही नाते कधीही सुधारू शकणार नाहीत. तुमच्या नात्यासाठी निर्मिती प्रक्रिया वापर आणि प्रेम मिळवण्यासाठी प्रेम द्या. शक्तीच्या किल्ल्या तुमच्या नात्यासाठी वापरा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आवडणाऱ्या गोष्टींची यादी तयार करा. आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोला. ज्या गोष्टी आवडत नाही त्यांच्यापासून दूर राहा. तुमचे नाते एक परिपूर्ण नाते आहे अशी कल्पना करा. सगळ्यात उच्च असे हे नाते आहे असे समजा व कायम ते तुमच्या मनात राहू द्या. नात्यांबद्दल चांगल्या भावना मनात ठेवणे तुम्हाला कठीण जात असेल तर तुमच्या आजूबाजूला जे काही आहे त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करा आणि नात्यांमधील वाईट गोष्टींबद्दल बोलणे थांबवा. प्रेम तुमच्यासाठी काहीही करू शकते. तुम्हाला काय करायचे आहे तर केवळ चांगल्या भावनांद्वारे प्रेम व्यक्त करायचे आहे. मग तुमच्या नात्यातील कोणतीही नकारात्मकता निघून जाईल. नात्यांमधील नकारात्मकता परिस्थिती जेव्हा उद्भवेल तेव्हा केवळ प्रेमच त्यावरचा तोडगा असू शकतो. समस्या कशी सोडवली जाईल हे तुम्हाला माहीत नसते. ते तुम्हाला कधी कळणार देखील नाही. पण तुम्ही सतत चांगल्या भावना जपत राहिलात आणि प्रेम देत राहिलात तर ते घडून येईल. मग तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती महान असते आणि महान व्यक्ती नक्कीच सांगून जातात. कोणीही व्यक्ती तुमच्या संपर्कात येते तेव्हा तिला तुम्ही एकवर प्रेम देत असता किंवा नसता आणि तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळते. प्रेमळ वागणूक, प्रोत्साहन
मदत, कृतज्ञता किंवा कोणतीही चांगली भावना याद्वारे इतरांना प्रेम द्या. ते द्विगुणित होऊन तुमच्याकडे परत येईल. नात्यांमध्ये तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींपेक्षा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवर जास्त भर द्या. दुसऱ्या माणसांसोबत काही अतुलनीय असे घडल्याच्या थाटात ते तुमच्याकडे येईल. दुसऱ्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न करणे, दुसऱ्यांसाठी काय चांगले आहे हे आपल्याला माहीत आहे असे वाटणे, आपण बरोबर व समोरचाच माणूस चूक असणे असे वाटणे म्हणजे प्रेम देणे नव्हे. टीका करणे, दोष करणे, तक्रार करणे, लगदा लावणे, चुका काढत राहणे म्हणजे प्रेम नाही. आनंद मिळवण्याकरता आनंदी राहिले पाहिजे. प्रेमाचा आवेग तुमच्याबरोबर अनेक वैयक्तिक भावनिक प्रशिक्षक आणून ठेवतो. ते सारे जण तुम्हाला प्रेम करण्यात शिकवत असतात. इतर माणसांमध्ये तुम्हाला काय आवडते ते पाहून तुम्हाला जे आवडते त्यांच्याशी तुम्ही चिटकून राहू शकता. त्यांच्यातील क्षमतांना मनापासून हो म्हणणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, नकारात्मकतेबद्दल बोलून किंवा ऐकून तुम्ही चांगल्या भावना मनात ठेवू शकत नाही. काय आवडते व काय आवडत नाही हे ठरवण्यासाठी आयुष्य तुमच्यासमोर माणसे व परिस्थिती सादर करत असते. तुम्ही जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया देता, तुम्ही तुमच्या भावनांसह ती देता, तेव्हा तुम्ही व्यक्त करता की तेच तुम्ही निवडत असता. वाईट भावना घेऊन तुम्ही नकारात्मक परिस्थिती करू शकत नाही. नकारात्मक पद्धतीनेच तुम्ही प्रतिक्रिया देत राहिलात तर तुमच्या वाईट भावना वाढतील आणि तेच तुम्ही मग निवडत असता. तुम्हाला खूप छान वाटत असेल तर तुमचा चुंबकीय क्षेत्राचा आवेग अधिक ढाल तयार करतो की नकारात्मकता तुमच्याजवळ पोहोचू शकत नाही. आणि भोवतालची परिस्थिती बदलण्यापेक्षा तुमच्या भावना बदलणे सोपे असते. तुमच्या भावना बदला, आजूबाजूची परिस्थिती आणखी बदलेल. जितके जास्त तुम्ही प्रेम द्याल व तुम्हाला चांगले वाटेल, चुंबकीय क्षेत्र विस्तारित जाईल आणि ते तेवढे विस्तारेल. जेवढे तुम्हाला आवडते ती गोष्ट तुमच्याकडे खेचली नक्कीच जाईल. एवढं मात्र खरं आहे. म्हणून तुम्हाला जे आवडते ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. तुम्ही भरपूर गोष्टी मिळवू शकता आणि साध्य करू शकता. आपल्यातील नैसर्गिक प्रेरणाच आपले आजार बरे करते. आरोग्यदायी असणे म्हणजे नेमके काय? आजारी नसणे म्हणजे आरोग्यदायी असणे असे तुम्हाला वाटत असेल, पण आरोग्यदायी असणे म्हणजे यापेक्षा खूप काही जास्त असते. तुम्हाला जर ठीक वाटत असेल किंवा फारसे असे काहीच वाटत नसेल तर तुम्ही आरोग्यदायी नसता. आरोग्यदायी असणे म्हणजे लहान मुले जशी असतात तसे वाटणे. लहान मुले नेहमीच ऊर्जेने भरभरून वाहत असतात. त्यांच्या शरीरातून उत्साह सतत असतो आणि ते खूप लवचिक असतात. त्यांच्या हालचालींसाठी त्यांना वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही. सहजगत्या ते इथून तिथे पळत असतात. त्यांची मने स्वच्छ असतात. त्यांच्या खूप शांत आणि छान झोप लागते. पूर्णपणे प्रसन्न मनाने ते सकाळी उठतात. प्रत्येक दिवशी त्यांना नवा उत्साह असतो. लहान मुलांकडे बघा आणि मग तुम्हाला कळेल आरोग्यदायी असणे म्हणजे काय ते. अशाच पद्धतीने तुमचेही मन हवे असेच प्रसन्न तुम्हालाही वाटले पाहिजे. तुम्हाला असे वाटू शकते कारण प्रेमाच्या आवेगाद्वारे खूप चांगले आरोग्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कोणत्याही क्षणी काहीही तुमच्यापासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. तुम्हाला जे हवे आहे ते तुमचे असू शकते आणि ते म्हणजे खूप चांगले आरोग्य. पण त्यासाठी तुम्हाला दरवाजे खुले करावे लागतील. तुम्ही कशावर विश्वास ठेवता हे याच्यावर अवलंबून आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. तो जसा विचार हृदयात करतो तसाच तो असतो. म्हणून शहाणपणाबद्दलचे हे खूप सुंदर शब्द आहेत. पण याचा अर्थ काय? जो जसा विचार हृदयात करतो तसाच तो असतो. तुम्ही तुमच्या मनापासून जसा विचार करता तेच खरे होणार असा तुमचा विश्वास असतो. विश्वास म्हणजे केवळ अशा प्रकारचे विचार ज्याबद्दल तुमच्या मनात अत्यंत तीव्र भावना असतात. जसे मला पटकन सर्दी होते, माझे पोट पटकन खराब होते, मला वजन कमी करणे खूप कठीण जाते, मला अमुक एका गोष्टीची ॲलर्जी आहे, कॉफीमुळे मला ताजेतमाने वाटते. हे सारे तुम्ही मनात असता ते काही खरे नसते. तुम्ही एखाद्या गोष्टींबद्दल जेव्हा तुमचे मन तयार करता तेव्हाच तुमचा त्यावर विश्वास बसतो. त्यामुळे आरोपी आत असतो. तुम्ही दरवाजा बंद केलेला असतो आणि चावी फेकून दिलेली असते. त्यामुळे चर्चेसाठी मार्ग खुला नसतो. पण जे काही खरे आहे असते तुम्ही म्हणता तेच तुमच्यासाठी खरे बनून अस्तित्वात येते. म्हणून तुम्ही काय बोलता याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही जो काही विश्वास ठेवता तेच तुम्हाला मदत करते किंवा तुम्हाला त्रास देते. जो काही विश्वास तुम्ही व्यक्त कराल, प्रेमाचा नियम तुम्हाला तेच परत आणून देतो. अनेक लोकांना चांगल्या आरोग्याबद्दल चांगल्या भावना असण्यापेक्षा आजाराबद्दलची भीती मनात असते. जगात कोणत्याही आजाराला जे महत्त्व दिले जाते ते यामागचे कारण असणे काही आश्चर्यचकित नाही. औषधामध्ये एवढी प्रगती झाली तरी आजारांचे प्रमाण वाढतच आहे. याचे कारण म्हणजे लोकांच्या मनातील आजाराबद्दलची भीती. तुमच्या मनात आरोग्याबद्दल चांगल्या भावना आहेत की आजाराबद्दल भीती? आयुष्यभर टिकणाऱ्या चांगल्या आरोग्यावर तुमचा विश्वास आहे की होणाऱ्या आजारांवर? वाढत्या वयासोबत आरोग्य खालावत खाऊन
आपण आजारी पडणारच असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तशाच प्रकारचा विश्वास व्यक्त करता आणि मग आकर्षणाचा नियम तुम्हाला तशाच प्रतिसाद देत असतो. परिस्थिती आणि तुमचे आरोग्य व शरीराची अवस्था यांच्या स्वरूपात तो तुमच्याकडे नक्कीच येईल. ज्या गोष्टीची मनाला भीती वाटते ते माझ्यासमोर येऊन ठाकते आणि ज्याची मला दहशत वाटते ते माझ्यासमोर आदळते. औषधांचा प्लासिबो इफेक्ट हा विश्वासाचाच पुरावा आहे. रुग्णांच्या एका गटाला खऱ्या गोळ्या व दुसऱ्या गटाला खोट्या गोळ्या सारखेच गोळ्या अथवा खोटी समजूत काढणारी औषधे दिली जातात. कोणालाही आजारावरचा खरा उपचार सांगितला जात नाही. तशी प्लासिबो दिल्या गेलेल्या गटाच्याही तब्येतीची पुरेशी सुधारणा दिसून येते. हा आश्चर्यकारक प्लासिबो उपचार कायमचा विश्वासाचे परिणाम दाखवणारे एक चांगले उदाहरण आहे. तुमच्या विश्वासासह तुम्ही शरीराला देता तेच तुमच्या शरीराला परत मिळते. तुमची प्रत्येक भावना पेशींमध्ये, अवयवांमध्ये आणि शरीरामध्ये साठून राहते. तुमच्या भावना जेव्हा चांगल्या असतात, तुम्ही प्रेम देत असता, मग तुम्हाला खूप चांगले आरोग्य मिळते. तुमच्या भावना जेव्हा नकारात्मक असतात, तुमच्या नसांवर खूप ताण येतो आणि पेशी आकुंचन पावतात. तुमच्या शरीरातील रासायनिक प्रक्रिया बदलते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. तुमचा श्वास छोटा होतो आणि त्यामुळे तुमच्या साऱ्या आरोग्यांवर परिणाम होतो. तुमचे शरीर मोकळे नसले की मग तुम्ही आजारी पडता व याचे कारण असते तुमच्या नकारात्मक भावना. तुमच्या भावनांचा तुमच्या शरीरावरील प्रत्येक पेशींवर परिणाम होतो. मग आणि शरीर मानसिक आणि शारीरिक एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. म्हणून तुमचे शरीर तुम्हाला सांगत असते की या सगळ्या गोष्टी तुम्ही आता बंद केल्या पाहिजे आणि नकारात्मक बोलणे हे बंद केले पाहिजे, कारण त्यामुळे तुमच्या शरीरावर भरपूर काही मोठा परिणाम होत असतो. तुमच्या आतील भरपूर मोठे विश्व आहे, ते तुम्ही नक्की समजून घेतले पाहिजे. तुमच्या मनात एक संबंध विश्व आहे आणि तुमच्या देहाप्रती असलेल्या तुमच्या शक्तीची यथार्थ जाणीव होण्यासाठी तुम्हाला या विश्वाची माहिती होणं गरजेचं असतं, कारण ते सारं तुमच्या हाताखाली असतं. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीचे स्वतःचे असे खास कार्य असते आणि तुम्हाला आयुष्य देण्याचे काम या पेशी करत असतात. काही पेशी या शरीरातील काही भागांचे नेतृत्व करत असतात आणि त्या भागातील सर्व पेशींच्या हालचाली या पेशी नियंत्रण करत असतात. हृदय, मेंदू, यकृत, किडनी, फुफ्फुस हे शरीराचे महत्त्वाचे नक्कीच भाग आहेत. हे सारे भाग उत्तम प्रकारे काम करत राहावेत यासाठी या पेशी कार्यरत असतात व इतर पेशींचे नेतृत्व करत असतात. संरक्षक पेशी असतात. या 6000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्यांतून प्रवास करतात जेणेकरून तुमच्या शरीराचा समतोल राखला जावा. जेव्हा तुमच्या शरीराला काही दुखापत होते, तसे त्वचेवर एखादी जखम होते, तेव्हा या पेशी लगेच त्याबद्दलचा संदेश पोहोचवतात व योग्य त्या पेशींची टीम येऊन ती जखम भरून काढण्याचे काम करतात. जखमेच्या बाबतीत रक्त गोठवणाऱ्या पेशी काम करतात. त्यांच्यामुळे वाहून जात असलेले रक्त थांबते. त्यांचे काम झाल्यावर तंतू आणि त्वचा टीमचे काम सुरू होते. या भागावरील तंतू व गेलेली त्वचा परत भरून काढण्याचे काम ते करतात. तुम्हाला जर जीवाणूंचा किंवा विषाणूंचा संसर्ग झाला तर पेशींकडून या घुसखोरांची तातडीने दखल घेतली जाते. पूर्वी असा संसर्ग झाला असल्यास तेव्हाच्या जीवाणू विषाणूंमध्ये व आत्ताच्या विषाणूंमध्ये काही साम्य आहे का ते तपासले जाते. तर ते जुळून आले तर त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना केल्या जातात. जर ते जुळले नाही तर त्या नवीन घुसखोरांची सामना करण्यासाठी शरीरातच नवीन यंत्रणा तयार केली जाते. या घुसखोराशी सामना करण्यासाठी सर्व पेशी सज्ज होतात. ज्या प्रकारच्या पेशींची टीम या विषाणूंची योग्य प्रकारे सामना करेल तिची नोंद स्मरणशक्तीने केली जाते व जर तोच घुसखोर परत आला तर या पेशी सामना करण्यासाठी सज्ज असतात. तुमच्या शरीरातील एखाद्या पेशीने जर तिच्या हालचालीत काही बदल केला आणि चांगले काम करणे बंद केले, संरक्षक पेशीच्या टीमला त्याबद्दल सांगतात व त्या पेशीची दुरुस्ती केली जाते. या पेशीला दुसऱ्या होण्यासाठी व दुरुस्त होण्यासाठी एखादे रसायन लागणार असेल तर ते नैसर्गिकरित्याच तुमच्याकडे असते. तुमच्या शरीरात एक संपूर्ण औषधालय असते. ते वेगवेगळे रसायने शरीरासाठी तयार करत असते. साऱ्या व पेशींनी एक संघ म्हणून 7ही दिवस 24 तास काम करणे आवश्यक असते. तुमचे शरीर व आरोग्य सुदृढ राखणे हेच या पेशींचे कार्य असते. तुमच्या शरीरात 100 ट्रिलियन पेशी असतात. मग या साऱ्या पेशी न थांबता तुमच्या शरीरासाठी काम करत असतात. साऱ्या पेशी तुमच्या नियंत्रणाखाली असतात. तुम्ही त्यांचे नियंत्रण करत असता आणि तुमचे विचार, भावना, विश्वास याद्वारे तुम्ही हे नियंत्रण करत असता. तुम्ही तुमच्या शरीराबद्दल जो काही विचार करता तोच विचार तुमच्या पेशी करतात आणि तुम्ही जो विचार करता, ज्या भावना तुम्ही व्यक्त करता, तुमचा जो विश्वास असतो त्याला या पेशी प्रश्न विचारत नाही. तुम्ही जर विचार केलात किंवा म्हटलेत प्रवासात मला नेमकीच जेटलॅग होतो, तर तुमच्या पेशी तो संदेश प्रमाण मानून वागणार आणि त्या सूचनांचे पालन करणार.
तुम्हाला वजनाची समस्या आहे असे तुम्हाला वाटले तर तुम्हाला सतत तीच समस्या भेडसावत राहणार. पेशी तुमचे वजन सतत वाढलेच ठेवणार आणि आपण आजारी पडू अशी भीती बाळगा. मग तुमच्या पेशींदेखील तसेच वागतील आणि आजारपणाची लक्षणे तुम्हाला दिसू लागतील. तुम्हाला पेशींनी प्रतिसाद देणे हा आकर्षणाचा नियम आहे. तुमच्या शरीरात हाच नियम काम करत असतो. प्रत्येक अवयवाची निरोगी प्रतिमा डोळ्यांसमोर आणा आणि कोणताही आजार तुम्हाला कधीच स्पर्श करू शकणार नाही. एवढे मात्र नक्कीच खरे आहे. तुम्हाला काय हवे आहे, तुम्हाला काय आवडते, कारण तेच तुम्ही तुमच्या शरीराला दिले पाहिजे. तुमच्या पेशी तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता प्रामाणिकपणे आपले काम करत असतात. त्यामुळे तुम्ही जो विचार करता, तुमच्या ज्या भावना असतात, तो तुमच्या शरीरासाठी नियम बनून जातो. आणि तुम्ही लहान असताना तुम्हाला जसे छान वाटत असते तसेच आताही वाटण्यासाठी शरीराला पुढील सूचना द्या. मला आज खूप छान वाटते आहे, माझ्यात खूप ऊर्जा संचारली आहे, माझे डोळे खूप छान आहेत, मला जे हवे ते मी खाऊ शकतो आणि वजनही आटोक्यात ठेवू शकतो. मला लहान एखाद्या मुलासारखी छान झोप लागली रात्री. आणि तुम्ही एखाद्या साम्राज्याचे राजे आहात आणि तुम्ही जो विचार करता व भावना व्यक्त कराल तोच तुमच्या या साम्राज्याचा नियम नक्कीच होईल. मग तुमच्या शरीरातील ते नियम तुम्ही नक्कीच बांधू शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पण शेवटपर्यंत तुम्ही जर स्वामींचे नामस्मरण केले आणि स्वामी तुमच्या मनात राहिले तर ते तुमच्या मनात नक्कीच राहतील. म्हणून तुमचा जो आकर्षण स्वामींकडे असेल ते स्वामी तुमच्याकडे नक्कीच लक्ष देतील. हे नक्की मान्य करा व नामस्मरणात राहा. जेवढे जास्त नामस्मरण कराल तेवढे जास्त अनुभव आणि तेवढे जास्त साक्षात्कार तुम्हाला होत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.